हाय हाय फॅमिली. फॅमिली. तर आम्ही आहे आता पुण्यामध्ये. माझा मोठा भाऊ आहे पुण्यामध्ये राहतो. त्याच्या घरी आम्ही राहायला आलोय गणपती फेस्टिवल करायला. तर आता आमचे 100 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ही माझी आई आहे, हे माझे पप्पा. आता आमचे 100 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर पुढचा प्रवास ही तुम्हाला समजावून सांगेलच. तर सांगा. हाय फॅमिली. 0 to 100 या प्रवासामध्ये आमचं म्हणजे खूप जलद गतीने झालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. तुमचा असाच प्रतिसाद मिळू दे आम्हाला. खूप 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 बरं वाटतंय आज की आमची सेंचुरी कंप्लीट झालेली आहे. आज आमचा प्लॅन आहे थोडं बाहेर फिरायचा. तर आपण मग भेटूया आणि बाहेर फिरण्याच्या अगोदर मी तुम्हाला आणखीन एक नवीन एक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघूया आपण काय आहे ते. चला. हाय. तर आता आम्ही तुम्हाला बोललेलो की आता आम्ही काहीतरी स्पेशल दाखवणार आहोत तुम्हाला. ते माझे आई बाबा आज गाणं बोलून दाखवणार आहेत तुम्हाला. तर चला तर मग सुरुवात करूया. रात के हम सफर थक के घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यार की। देख कर सामने रूप की रोशनी फिर लुटी जा रही है सुबह प्यार की। सोने वालों को हंसकर जगाना भी है, रात के जागतों को सुलाना भी है। देती है जागने की सदा साथ ही, देती है जागने की सदा साथ ही। लोरिया गा रही है सुबह प्यार की। रात के हम सफर थक घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यार की। देख कर सामने रूप की रोशनी फिर लुटी जा रही है सुबह प्यार की। रात ने प्यार के जाम भर कर दिए, आंखों आंखों से जो मैंने तुम पर दिए। होश तो अब तलक जाके लौटे नहीं, होश तो अब तलक जाके लौटे नहीं, और प्याला रही है सुबह प्यार की। रात के हम सफर थक के घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यार की। देख कर सामने रूप की रोशनी फिर लुटी जा रही है सुबह प्यार की।
क्या क्या वादे हुए किसने खाई कसम, किसने ही राह पर हमने रखे कदम, छुप सका प्यार कब हम छुपाए तो क्या, छुप सका प्यार अब हम छुपाए तो क्या, सब समझ पा रही है सुबह प्यार की, रात के हम सफर थक के घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यार की, प्यार की, प्यार की, प्यार की. सो कसं वाटलं तुम्हाला आमच्या आईबाबांचं गाणं? मला तर खूप आवडलं. प्रिशा तुला? नक्की कमेंट मध्ये सांगा हा. आमच्या दोघे आई बाबांचं गाणं कसं वाटलं. मला तर खूप आवडलं. नक्की कमेंट मध्ये कळवा. आम्हाला खूप आवडेल जर तुम्ही आम्हाला सजेस्ट कराल तर किती छान वाटलं ते. पप्पा बोला काय आई बोलायचं, बाबांना 2 तुम्हाला शब्द कसं बोला वाटलं तुम्ही. आज? तुम्हाला कसं वाटलं? पहिल्यांदा यांनी कॅमेरा समोर गाणं गायलेलं आहे कराओके सॉन्ग. बरोबर आहे. तर कशी प्रतिक्रिया तुम्हाला वाटली? म्हणजे कशी काय तुम्ही द्याल प्रतिक्रिया ते आम्हाला कळवा. हा, तर- आम्ही आवर्जून वाट बघू. बोला. आमचे जे चष्मा घर, चष्मेवाला घर. चष्मेवाला घर हम्म. ही जे फॅमिली आहे त्यामध्ये आम्ही प्रथमच आज आपल्या समोर गाणं सादर केलेलं आहे. तर ते आपल्याला आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते. तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं या गाण्याबद्दल ते आपण जर कमेंट करून आम्हाला सांगितलं तर आम्हालाही बरं वाटेल आणि आम्हाला थोडी प्रेरणा सुद्धा मिळेल त्याच्यामध्ये. तर नक्की आमच्या या गाण्याला आणि फॅमिलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. नका. येस. चला Subscribe. बाय बाय Bye, फॅमिली. bye. बाय. सो आता आम्ही पुढचा प्रोग्राम आहे की आम्हाला आता बाहेर जायचं आहे फिरायला. एक छान ठिकाणी जाणार आहोत आम्ही. एक पार्क आहे. प्रिशा सांग. हे पार्क आहे पुण्याचं फेमस पार्क, डायनासॉर पार्क. तर चला आता जाऊया आपण पुण्याच्या फेमस पार्कला. डायनासोर पार्क मध्ये. डायनासॉर पार्क. हाय. तर आता आम्ही आलेलो आहोत डायनासोर पार्क मध्ये, पिंपळे गुरव पुणे. पुणेमध्ये. तर आता चला तर मग गार्डन मध्ये मजा करूया. या चला. या. चलो. बाबांचा हात पकड प्रिशा. पाऊस थांबला. हा थांबला. पावसाला कळलं. हिरवं आली. तर गाईज तुम्हाला इकडे दिसतच असलेलं तिकीट काउंटर आहे. तर चला आता आपण तिकीट काढायला जाऊया. चला आता हे चला. तिकीट काउंटर चला तिकडे आपण तिकीट जाऊया. काउंटरला. तर हे तिकीट काउंटर आहे. आता तिकीट आपण घेत आहे. वाव. तर गाईज तुम्हाला इकडे दिसत असेल केवढा मोठा डायनासॉर आहे. याला छान. म्हणतात डायनासोर पार्क. हो. सगळीकडे वाव. काय तिकडे मस्त आहे. डायनासॉर दिसते तुम्हाला काय सुंदर आहे. इथून 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 एंट्री करूया आपण. इकडून. तर बघा मित्रमैत्रिणींनो, इथे तुम्ही पार्क मध्ये आल्यावर आहे ना, इथे खास इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत. पानांना, फुलांना, झाडांना कशालाही हात लावू नये, नाहीतर कडक कारवाई केली जाते. फक्त तुम्ही मजा घ्या, आनंद घ्या. तर बघा मित्रांनो, इथे एंट्री केल्या केल्या ना तुम्हाला इतकं सुंदर हे गार्डनिंग बघायला मिळेल की अगदी प्रत्येक जी रोपं आहेत ते टपामध्ये लावलेले आहेत, पण किती छान रित्या ते बनवलेलं आहे ते तुम्हाला दिसतंय बघा. किती सुंदर वाटतं आणि याच्या आतून जायला एक फील वेगळं येतो. मजा वाटते खूप. बघा गार्डनिंग किती सुंदर केलेलं आहे. गार्डनिंग खूप छान, मला खूप आवडलं. तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं सुद्धा बघायला मिळाली आम्हाला. तर गाईज हा बघा केवढा मोठा डायनासॉर आहे. हाईट
बापरे, त्याचे दात बघा केवढे शार्प आहेत. तिकडे आय थिंक एक कावळा बसलाय. ते दाताच्या समोर जस्ट एक कावळा बसलाय. हे बघा गाईस, त्याचे दात बघा केवढे शार्प आहेत. डोळे पण त्याचे ब्लू ब्लू आहेत. एवढा पाचवा. मोठा भला मोठा डायनासोर ठेवलाय चावायचा वगैरे. चला पळा लवकर. तर गाईज हा आपल्या समोर आहे दुसरा डायनासोर, जो की डायनासोर पार्क. त्यामुळे ह्याचं नाव डायनासोर पार्क ठेवलं आहे, कारण सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर आहेत, बघायला भेटतात आपल्याला. हो, आता एक आपण पाहिला, हा, आता दुसरा आता एक हा दिसतोय दुसरा आपल्या आहे. समोरच. म्हणजे वेगळाच आहे हा. इकडे समोर बघा. तर हा बघा, आता आपण बघतो आहे हा वेगळा. हा एक वेगळा डायनासोर. माय गॉड, तिकडचा आहे. त्या डायनासोर मधून आवाज येतोय. ओके, अच्छा, मला वाटलं ते डायनासोरचा ऑटोमॅटिक आवाज येतो, पण तिकडे एक एरोप्लेन चालला आहे. माय फॉल्ट. हा बघा, आपल्या समोर एक डायनासोर आहे. चला आता जो की आपण खूप इथे खतरनाक दिसतोय. थोडस आपण इथे रेस्ट करूया आता. आणि ऍक्च्युअल मध्ये कुठल्या देशामध्ये कुठल्या प्रकारचा डायनासोर सापडतो, कुठल्या भागामध्ये, ते सुद्धा तिथे डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. त्याची माहिती सकट. त्याची माहिती लिहिलेली तर आहे. चला बघूया काय लिहिलं आहे. गॉड, हे इंग्लिश मध्ये लिहायला पाहिजे. हे बघा, ओके. याची माहिती लिहिलेली आहे इथं. हा बघा, ब्रो यार, डायनासोर. हा. तर गाईज, इकडे आम्ही लोक आलोय आता थोडं आराम घ्यायला बसायला. इकडे बेंच पण आहेत. ही लोक हे इकडे बघा, आधीच पाठीमाग बसले. मोठा केवढा मोठा डायनासोर दिसतोय. जो आता आपण बघून आलो. आपल्या समोर एक दोन डायनासोर आहेत. ते खूप खतरनाक दिसत आहेत. बघा किती छान प्रकारचं हे पार्क आहे, आणि इतकं सुंदर वाटतंय ना, निसर्गाशी एकदम रम्य झालो आम्ही निसर्गाच्या इथे. आणि त्यामध्ये पाऊस पण पडत आहे. त्यामध्ये पाऊस सुद्धा पडतोय, थोडा बारीक बारीक आहे, पण आहे. मला ना, मी हे सगळे डायनोसॉर्स आहेत ना पहिल्यांदा बघते. हे सगळे डायनोसॉर्स आहे ना, मी आहे ना पिक्चर मध्येच बघितले, फक्त पिक्चर मध्येच. आता आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये. आता आम्ही पूर्ण राऊंड मारणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण पार्क फिरवणार आहोत. तर चला आमच्या बरोबर पूर्ण पार्क फिरायला. तुला काय बोलायचं का याच्यावर? नाही, मला आता फक्त बघायचं इकडे तिकडं काय चाललंय. एवढे मोठे डायनोसॉर्स आहे तिकडे. मग बघ मला ना, सगळे आणि डेंजर आहे. तिकडे एक फिरण्यासारखं डायनोसॉर खूप आहे. छान आहे पार्क, फिरायला खूप सुंदर आहे. मी तिकडे एक डायनोसॉर बघितला, तो खूप डेंजरस आहे. मला खूप भीती वाटते. हा डायनोसॉर आहे ना, एकदम असे काटे काय तेच नाही समजत मला. अगं, काटे का असतात सांगू? ते स्वतःच संरक्षण करण्यासाठी ते काटे असतात. नाही. काटे याच्यासाठी असतात, त्यांनी माशाचा काटा खाल्लेला असतो. काही पण काय अरे खरंच. नाही, खोटं बोलतात हे guys, हे. प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे कारण तुम्हाला ते- मोठे मोठे काटे दिसणार. कारण ते दुसऱ्या डायनोसॉरशी लढतात ना, तेव्हा ते त्यांच्या शेपटीने किंवा अंगाने संरक्षण त्यांना- करणं यालाच हा. म्हणतात संरक्षण. तर आता आई बाबा आमचे होते आमच्या सोबत, पण जरा थकलेत, त्यामुळे त्यांना तिकडे रेस्ट करायला सांगितले. बसलेत ते तिकडे. आम्ही म्हटलं आम्ही थोडं पार्क फिरून येतो. चला. ओके. आणि ना मी स्वतःहून ना, मला एवढ्या वेळपासून डिझनी लँडचा कॅस्टल बघायचं होतं. ते आता आम्ही लोक तिकडे बघायला जाणार आहोत. ते आहे तिकडे पुढे, आता गेल्यावर आपण. मला ना, म्हणजे मी एवढे युट्यूब वर ना शॉर्ट्स बघते ना, ते डिझनी लँडचे, अच्छा, तर हा. मला लय मजा येते.
बघा आता किती छान प्रकारे तो डायनोसॉर दिसतोय. मोरासारखा आहे, मोरा. मोरासारखा आहे, मोरासारखा. तो मोरच वाटतोय लांबून बघितल्यावर, पण तो एक हा. प्रकारे डायनोसॉरच आहे. हा बघा लांब सडक. केवढी मोठी मान आहे बघा ती. जिराफ सारखी तर आता तुम्ही बघू शकता आम्ही पार्क फिरत फिरत इथपर्यंत आलेलो आहोत. तर इथे शौचालय सुद्धा आहे पुरुष आणि लेडीज साठी. तर बघा तुम्ही चांगली सुविधा ठेवलेली आहे. तर या पुढे अजून आपण मजा घेऊया पार्कची. आता या मोठ्या शेपटीवाल्याला बघूया आपण. तर कसं वाटतंय तुम्हाला हा डायनोसॉर? केवढा लांब सडक, किती शेपूट त्याची, केवढी मोठी शेपूट, केवढी मोठी मान. त्याची शेपटी एवढी त्याची मान आहे. बघा केवढा मोठा आहे हा डायनोसॉर. त्याच्या बाजूलाच हा डायनोसॉर माणूस सॉरी केवढे मोठे डायनोसॉर. मोठे काटे आहेत त्याच्या डोक्यावरती, पूर्ण पाठीवरती. अगदी मोठ्यापासून ते छोटे 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 काटे आहेत. बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉर इथे कव्हर केलेले त्या तर park गाईज मध्ये. आता आहे ना जरा जास्त पाऊस झालाय आणि आम्ही लोक इकडे फिरतो इकडे तिकडे. तर आता तुम्ही बघू शकता पार्क फिरता फिरता आम्ही अजून इथे आलेलो आहोत. त्याचे डोळे ते- बघा ब्रो. डिझनी कॅस्टल बघू शकता तुम्ही. बघा कसं ते छान केलेलं आहे. त्याची जीभ पुण्याला बघा खरंच ना, खूप सुंदर इव. आहे हे पार्क. तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा असं आम्हाला वाटते. एकदा तरी व्हिजिट करा. इकडे बघा किती छान पार्क आहे हे. मुलांना खूप आवडेल. आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा छोटंसं गार्डन आहे की जेणेकरून लहान मुलं सुद्धा त्यांचा एन्जॉय करू शकतात. समोर जे दिसतंय ते लहान मुलांसाठी गार्डन आहे. तर बघा आता एक वेगळा प्रकार दिसतोय. डायनासोरच आहे. डायनोसॉर आहे की उंदीर आहे? नाही नाही डायनासोर आहे. पण बघा ना काय सुंदररित्या ते बनवलेलं आहे. हे सगळं वुडन आहे बनवलेलं आहे ते सगळं. पण काही कला केलेली आहे. ज्यांनी पण बनवलं असेल खरंच त्यांना सॅल्यूट आहे माझ्याकडून. इतकं सुंदर प्रकारे बनवलेलं आहे. ते कॅस्टल बघू शकता बघा ना, तुम्ही. छोटे छोटे ड्रॅगन्स आहेत. हो ते अगदी मला जुरासिक पार्क मध्ये आल्यासारखं वाटते. सगळ्या हा, मी तो चारी बाजूनी picture डायनासोर बघितलेला आहेत. ना. अगदी जुरासिक मला पार्क ना- मला आठवला पटकन हे बघते क्षणी. बघा हा डायनोसॉर बघा तुम्ही काय आता समोर तुम्ही बघताय तो एक मगर आहे. मगर डायनोसॉर आहे. तर हा, मगर या आहे का तुम्ही dinosaur आहे? दोन्ही बोलू शकतेस तू प्रिशा. बघा न किती छान केलेलं आहे. रिअलिस्टिक सुंदर आहे. मला त्याची दात आहेत ना, सगळ्यांची दात आहे ना, मला बघा ना खूप कसं ते realistic एकदम वाटतात. काय बनवणाऱ्यांनी काय बनवलंय भारी. मला त्याच्या दाताला एकदम touch छान करायचं. वाटते. हे बघा हे डिझनीलँड सारखं केलेलं आहे. डिझनी कॅस्टल काय बोलतात प्रिशा? हा डिझनी कॅस्टल. सेम तसंच बघा. आणि आतमध्ये अजून एक गार्डन आहे. तर चला जाऊया डिझनीलँडच्या कॅस्टल मध्ये. हॅलो गाईज. तर चला तर मग आता ह्याच्या आतमध्ये आतमध्ये. अजून एक गार्डन आहे गाईज. बाप रे केवढा मोठा अबो वरती बघ. ब्रो हा मा चिखल आहे पूर्ण हो. चल ना काय नाव आहे. इकडे आहे रे. हे कुठला ब्रॉन्टोसॉरस. मला याला टच ही शिडी आहे वरती जायला. वरती सीडी आहे जायला. हो हॅलो डायनासोर. तर आता बघू शकता तुम्ही इथे बसायला सुद्धा सोय आहे की जेणेकरून सगळे इथे बसून या गार्डनचा आनंद घेऊ शकतील. इतकं छान. आणि मी बघा कुठे उभी आहे. अगदी डायनोसॉर जमून आला. नको नको चिरडू नको हो डायनोसॉर नको 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 वाचवा वाचवा. असं मजा वाटते खूप खूप छान.
एरोप्लेन. हा. हॅलो गाईज, सॉरी मी मगाशी बोलले की हे वुडन डायनासोर आहेत, बट ऍक्च्युअल मध्ये मी याला हात लावला तर बघितलं तर हे वेल्डिंग केलेलं आहे आणि हे मेटल आहे. मेटलचं वेल्डिंग करून हे बनवलेले आहे. तर बघा ह्यांची ही कला किती छान आहे. आवडलं तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्रिशा या वाव, हे बघ काय आहे नवीनच. प्रिशा ही कोण आहे का? अव्हेंजर्स मधली मुलगी वाटते. अव्हेंजर्स मधली वाटते का? हा. आणि हा इथे पुढे हा, आयरन मॅन. आयरन मॅन. हा. वाव, हे कसले एक 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 भारी केलेत, इनोव्हेटिव्ह. हे काय? हा पण अव्हेंजर्स मधला आहे. मी ह्याला ओळखते. बॅटमॅन आहे आय थिंक सो. हा. ओके. हल्क बा हल्क, भारी आहे. मम्मा बघतो बघ कशा जाऊया का तिकडे? चलिए. हा. बघू शकता तुम्ही हल्क. बघा केवढं मोठं एकदम छान केलेले आहेत हे. हेलो. खरंच हे पार्क एकदम बघण्यासारखं आहे. मुलं जाम खुश होतात. नाही करत. प्लास्टिक आहे हे, त्याच्या पॅन्टला पण एकदम मजबूत आहे. भारी, छान आहे. चला या पुढे. चला चला आता पुढे बघा. आता पुढे काय आहे? सुपरमॅन. वा, भारी भारी मस्त. हे कसले एक एक हे करून ठेवलेत. चला हेलो. आमचा फोटो घ्या, व्हिडिओ करा आमचा यांच्या बरोबर. हे खूप मोठे फेमस आहे दिग्गज. चला आता पुढे या. बापरे, लोकांचा. सावकाश उतर. आता तुम्ही बघू शकता इकडे पुढे हे सगळे अव्हेंजर्स वालेच आहेत. क्रिएटिव्ह एकदम केलेलं. हे एरो. सांग सांग. कोणाला मारणार आहेस? हिला मार. नाही नाही मला नको. हा. तिकडे उडव एक arrow. हा, आता dinosaur. चला या पुढे आपण बघूया. एकदम खतरनाक आहे. चला या. वा, गनमॅन. अरे बापरे, गन्स आहेत दोन्ही. एका हातामध्ये गन आहे. डोळा बघा. एका डोळ्यावर झाकलेला आहे. आंधळा आंधळा. तर अशा प्रकारे हे पार्क इतकं छान आहे. फिरायला एक नंबर आहे. मुलं जाम खुश होतील तुमची. या तुम्ही नक्की एकदा तरी. तर आता बघू शकता तुम्ही पाठीमागे किती छान ग्रीनरी आहे. बघा किती सुंदर वाटतंय. आणि रात्रीच आहे ना, हे अजून छान वाटतं. लाईट्स वगैरे ऑन होतात, खूप सुंदर दिसतं. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या व्हिडिओचे आनंद घ्या. चला बाय. आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.